आणि आता नातवंड यांना राजकीय सोयीसाठी राजकारणात आणलंय। नेत्यांचं हे सोयीचं राजकारण कार्यकर्त्यांसाठी मात्र गैरसोयीचं ठरू लागलंय। राजकीय नेत्यांची महत्वाकांक्षा, घरातच पद ठेवण्याचा अट्टहास, नेत्यांचीच मुलं खासदार आमदार, कार्यकर्ते कधी होणार लोकप्रतिनिधी, कष्ट करूनच कार्यकर्ते होणार नष्ट। सुजय विखे पाटील यांच्या रूपानं विखे पाटलांची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे। पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्या रूपानं पवारांची यंग जनरेशनही राजकारणात सक्रिय झाली आहे। ठाकरे कुटुंबातले आदित्य ठाकरे तर युवा सेनेचे अध्यक्ष आहेत। अमित ठाकरेही मनसेच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागलेत। नारायण राणेंची मुलंही राजकारणात आहेत। अशीच अनेक उदाहरणं राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतात। राजकीय सोयीसाठी किंवा पद घराबाहेर जाऊ नये या उद्देशानं नेते मंडळींनी त्यांची मुलं, मुली, सुना, जावई यांना राजकारणात आणलं। इतकंच नाही तर आता त्यांची नातवंडही राजकारणात पुढे येऊ लागली आहेत। हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला। माझ्या मुलांबरोबर मी इतरांच्याही मुलांचे हट्ट पुरवतो, दुसऱ्यांची पोरं धुणी भांडी करण्यासाठी वापरून घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला। मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्या पोरांची लाड करतो, कारण इतरांची पोरं नुसती धुणी भांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही। किंबहुना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे। शरद पवार यांना माढा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली। एकाच घरात 3 तिकीटं नको असं कारण शरद पवारांनी दिलं। पण ही माघार 3 तिकिटांसाठी नव्हे तर पार्थ पवारसाठी होती, हे उघड गुपित आहे। या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी। आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी। कुटुंबातल्या सगळ्यांची राजकीय सोय लावणं हेच जणू नेत्यांचं कार्य असावं अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी तर चक्क मुलांसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय। आजकल जो हम देख रहे हैं, आज मैं अगर लड़ रही हूँ इलेक्शन में, मैं मेरे बच्चों के लिए ही लड़ रही हूँ और मैं नहीं चाहती कि मेरे बच्चे इस माहौल में बड़े हों। सध्याचं वातावरण पुढच्या पिढीसाठी चिंताजनक असल्याचं प्रिया दत्त यांना वाटतं, पण त्यासाठी कोणीही कार्यकर्त्यांना निवडणूक लढवावी असं त्यांना वाटत नाहीये। सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांना कार्यकर्ते हवेत, ते फक्त हाणामाऱ्या करण्यासाठी। कार्यकर्त्यांनी घोषणा द्याव्यात आणि खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करावा असं त्यांना वाटतं, पण घोषणांची भाकरी होत नाही आणि झेंड्यांचे कपडे होत नाहीत। कार्यकर्ता निष्ठेनं काम करतो, पण पद आणि तिकीट कोणाला द्यायचं हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी कार्यकर्त्याचा विचार होत नाही। परिणामी किती दिवस नेत्यांच्या पिढ्यानपिढ्या खांद्यावर घेऊन नाचवायच्या याचा विचार आता कार्यकर्त्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता बातमी आहे शरद पवारांच्या नव्या गुगलीची। एकीकडे मावळमध्ये पार्थ प्रचारासाठी धावधाव करतायत, तर तिकडे आजोबा पवारांनी अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा गुगली टाकली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते आणि त्यावेळी आम्ही पार्थला 100% निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत अजून मावळमधील उमेदवार जाहीर नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं। विशेष म्हणजे या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते। पवारांनी केलेले हे वक्तव्य ऐकून पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला आणि माध्यम प्रतिनिधींशीही बोलायचं टाळलं। एकत्र येऊन शनी पार्थदादांना निवडून आणण्याचा 100% पुरेपूर मेहनत घेणार आहोत। तर आम्हाला उमेदवार कोण याची यादी अध्यक्ष 2-3 दिवसांनी जाहीर करतील। तुम्ही असं सांगताना असं सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काळजी घेऊ। यानंतर बघूयात सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात काय सुरू आहे।
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळते आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनंही परंपरागत बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस, बालेकिल्ल्यासाठी काँग्रेसचीही तयारी. सांगली मतदारसंघात भाजपचा जोर, काँग्रेसकडून प्रयत्नांची पराकाष्ठा. सांगली लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. मात्र भाजपमधल्या नाराज गटानं जोरदार हालचाली केल्या. परिणामी काही इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे म्हैसाळकर आणि महापौर संगीता खोत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र संजय काका पाटील यांच्याशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वजन टाकले. परिणामी संजय काका पाटील यांना कोणाचंच थेट आव्हान दिसत नाही. काम लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. तेव्हा काही पत्रकारांनी प्रश्न निर्माण केले की संशयास्पद वातावरण केलं जातं, काही पोस्ट टाकून काही जरा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या पाठीमागे कोण आहे, कोण करतं हे निश्चितपणानं पाहिलं जाईल, त्याची सखोल चौकशी केली जाईल. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार कोण याची सर्वांना उत्सुकता लागली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. त्यानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही. परिणामी या निवडणुकीत उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. परंपरागत बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असं इच्छुक उमेदवारांनी म्हटलंय. स्थानिक काँग्रेस नेते आणि स्थानिक काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा गड पुन्हा निवडून आणणार आहेत, पुन्हा तो गड अबाधित राखणार आहेत. तशी सर्वांनी शपथ आणि निग्रह केलेला आहे. त्यामुळे ही जागा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा प्रश्न येत नाही. जिल्ह्यातली सर्व राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपाला स्थिती अनुकूल असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली. तर काँग्रेसला उमेदवार मिळण्याची मारामार असल्याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलंय. काँग्रेसचा हा परंपरागत बालेकिल्ला पुन्हा सर करायचा असेल तर आघाडीला भाजपसोबत मोठा संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी कधीच नव्हती अशी परिस्थिती झाली, स्पर्धाच नव्हती. उलट याला द्या म्हणून एकमेकासाठी आग्रह केला जात होता आणि प्रत्येकजण मला उमेदवारी नको म्हणत होता. हे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची परिस्थिती आता खूपच भीषण अशी म्हणावी लागेल राजकीयदृष्ट्या. इथं तिकीट कुणी मागत नाही. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये संजय काकांच्या उमेदवारीला सुप्तपणे का असेना चॅलेंज होत आहे. याचा अर्थ त्या पक्षाचं निश्चितपणे पारडं या ठिकाणी जड आहे. जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या ही सर्वात जास्त आहे. अनेक नगरपालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. ही सर्व जमेची बाजू असल्यानं भाजपचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.